केंद्रीय गृहमंत्री अजित पवार यांच्या सर 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 एवढीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही काही वेळात इथे उपस्थित होतात। एकीकडे अजित पवार यांचं पार्थिव नेतानाचे दृश्य तर दुसरीकडे हेलिकॉप्टर दाखल झाले त्याचे दृश्य। एखादा बडा नेता यात इथे येतोय, मात्र कोण इथे आता आलंय ते अजून कळलेलं नाही। तिकडे विद्याप्रतिष्ठानच्या ज्या मैदानामध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील तिथे सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित आहेत। कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी त्यांची सांत्वनपर भेट घेत आहेत। अजित पवार यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाहून त्यांचं पार्थिव थेट विद्याप्रतिष्ठानला नेलं जातंय। सुरुवातीला गदिमा सभागृहापासून विद्याप्रतिष्ठानपर्यंत अंत्ययात्रा काढली जाणार होती, मात्र प्रचंड गर्दी इथे जमलेली आहे आणि जो नेता वक्तशीर होता, जो नेता वेळेचं काटेकोर नियोजन करायचा, वेळ पाळायचा, त्या नेत्याला अखेरचा निरोप देताना इथे या गर्दीने नियोजन बिघडू नये याची काळजी घेतली जाते। काहीच वेळात अजित पवार यांचा पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचेल। काही वेळापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब काटेवाडीतल्या अजित पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले। त्यांच्यासोबत मनसेचे महत्त्वाचे नेतेही होते, तर उद्धव ठाकरेही काही वेळात काटेवाडीत पोहोचले।